2च दिवसांपूर्वी टीव्हीवरती एका मुलाखतीमध्ये ज्येष्ठ अभिनेते मकरंद अनासपुरे सरांचे वक्तव्य ऐकलं. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की 73 साली ज्यावेळी सोन्याचा दर 300 ते 400 रुपये तोळा होता, त्यावेळी कर्मचाऱ्यांचा पगार 75 ते 100 रुपये होता आणि कापसाची किंमत ही 300 ते 400 रुपये क्विंटल अशी होती. पण आज 2025 मध्ये त्याच सोन्याचा दर 1.25 लाखाच्या वरती गेलाय. त्या कर्मचाऱ्यांचा पगार लाख 1.25 लाखांमध्ये आहे. शेतकऱ्याचा कापूस मात्र अजूनही 3,000 ते 5,000 दरम्यान क्विंटलच्या दरम्यानच आहे. तर हे भाव, अनावश्यक वस्तूंचे भाव वाढले आणि आवश्यक वस्तूंचे भाव कमी राहिले. त्या व्यवस्थेला जाब विचारून आपण त्या ठिकाणी कुठली तरी चळवळ उभी करून शेतकऱ्याचे दिवस सुद्धा आणले पाहिजेत. शेतकऱ्याची किंमत होते आज, त्याच्या मालाची किंमत नाही होत, त्या शेतकऱ्याच्या कष्टाची किंमत होते. विचार करा, जर शेतकऱ्यानं काही दिवस स्वतःपुरतं पिकवलं आणि जर काही शेतातलं कोणालाच विकलं नाही, फक्त स्वतःपुरतं पिकवलं आणि स्वतःची भूक भागवण्यापुरतं जर शेतकऱ्यानं विचार केला, तर तुमच्यावरती वेळ काय होईल? सोनं खाल की नोटा खाल? विचार करा. आपण एक विचार केला पाहिजे की कुठल्या गोष्टींची किंमत आपण वाढवली पाहिजे आणि कुठल्या गोष्टींची किंमत कमी केली पाहिजे. कारण आवश्यक काय आहे आणि अनावश्यक काय आहे याची आज तुम्हाला जाणीव राहिलेली नाही. शेतकऱ्याचा भाजीपाल्याची किंमत मी पाहतोय तेव्हापासून ऊसाचा दर 3,000 ते 3,500च्या दरम्यान खेळतोय. भाजीची पेंडी 5 रुपये 10 रुपयाच्या वरतीची किंमत गेलेली नाही. पण हे सोनं लाख 1.25 लाखाच्या वरती गेले. त्याची कुणाला गरज आहे का? याशिवाय जगू शकत नाही का कोण? पण भाजीपाला नाही मिळाला, भाकरी नाही मिळाली, भात नाही मिळाला, दूध दही मिळालं नाही, तर तुम्ही जगू शकताय काय? गरजेच्या वस्तू आहेत. अनावश्यक वस्तूंचे रेट वाढलेत आणि आवश्यक वस्तूंचे रेट कमी झालेत. यासाठी शेतकऱ्यांना विचार केला पाहिजे. शेतकऱ्यांनी एकत्र येऊन कुठली तरी चळवळ उभारली पाहिजे आणि या व्यवस्थेला जाब विचारला पाहिजे आणि आपलं कष्टाची किंमत ही आपणच वाढवली पाहिजे मित्रांनो.